महाराष्ट्रात असे अत्याचार सुरू केले जे महाराष्ट्रानं यापूर्वी पाहिले होते. दिसली माणसं की करतात, दिसली घरात की ताक चालू, दिसली मुलगी की घर मंडळ, दिसली गोरगरी की काम दरोडा. खाटीखाना सुरू झाला. या मोगली सैतानांनी मराठ्यांच्या मुली पाळली, लेकी सुना दिसेल तिथून पळून गेल्या, त्यांची अब्रू लुटली आणि मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील ही देवता फरफटत नेली थेट सुलतानी जनानखान्यात. तरुणींच्या आर्त किंकाळ्यांनी दश दिशा आदरून गेल्या. महिषासूर इतका उन्मत्त झाला होता की आता त्यांनी महाराष्ट्रातल्या देवतांनाही सोडलं नाही. एक नव्हे, दोन घरे, तर हिरंग्यांनी एका धडाक्या 600 देवळं तोडली. आणि एक दिवस औरंगजेबानं कहरच केला. हिंदूंचं सर्वात पवित्र धर्मक्षेत्र असलेल्या काशी विश्वेश्वराच्या मंदिरावर यानं घाव घातला. आता कुठं शोधूनला तू पाठीशी हाईस म्हणून समधी दुःख हसत हसत बोगत होतो. आता कोणाच्या कोणाकडे बघू त्यांनी माझा नवरा मारला, माझे आई बाप मारले, माझ्या पोराला गुलाबाच्या पाचानं निघलं. आता मी कशाला जगू ग? आता मी कशाला जगू? मला 15 के जन्म पे. तू तरी तोंड फिरवू नको आई, तू तरी तोंड फिरवू नको. अरे बुड्या भक्तांनो, कोणाला साथ घालता येईल? हाक मारायला तुमचा देव शिल्लक ठेवलाय कुठं? आपल्या आजोबांनी स्थापन केलेल्या विश्वेश्वराचं मंदिर पाहून दादा भट्ट व्याकुळ झाले. थेट भगवंताला त्यांनी आर्त साथ घातली. हे काशी विश्वनाथ, आज माझ्या डोळ्यात देखत हे तुझं मंदिर भंगलं. हे विश्वेश्वर, तुझा तो त्रिशूल कुठाय? तुझा तो तृतीय नेत्र कुठाय? रौद्र तांडव कुठाय? कळवीर अंबे दार उघड, माहूर लक्ष्मी दार उघड. रावण तूच मारले, हिरण्यकश्यपूची आतडी तूच काढली. मग बया तार लोक का बसले? एक जगदंड भंडार सुधारली जगदंबे. महाराष्ट्र धर्मरक्षिते तुळजा भवाने दार उघड, दार उघड बया, दार उघड. दारी उभामी आई कधीचा गांजून गेलो पार, सांग भवानी तुझं विन आम्हा कोण असे आधार. दारू घड बया, 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 दारू घड बया. महिषासुर मर्दिनी आई तूच महाकाली, तूच चंडिका, तू जगदंबा, तू शेरावाली. शोधू कुठार कसा तुला मी, लाख तुझे अवतार, लाख तुझे अवतार. दारू घड बया, 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 दारू घड बया. दिन तुम्हाची माता सशी असुरांचा तू काळ,
शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, अन ते हसे नाही जाणीव शक्तीची, हसे नाही जाणीव शक्तीची, अन करील काय कल्पना युक्तीची, हजी जी जी, करील काय कल्पना युक्तीची, हजी जी जी जी, भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला, अन अशा शामियान्यात खान डौल पडूले तयारा. पण आपला राजा पण काय कच्चा दूरचा चेला नव्हता. राजा थोर पाहता त्याची न्यारी, राजा थोर पाहता त्याची न्यारी, चालती त्याची सावध भारी, जिरहाची रणनीती, जिरहाची रणनीती, जिरहाची रणनीती. खानाने राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानाचा अभिमान मान्याला, खानाचा अभिमान मान्याला, कट्यारीचा वाद त्यानं केला, चिलखत बदल अंगाला, खानाचा वाद फुका गेला आणि गडबडला. इतक्यात महाराजानं वाघनखाचा मारा केला, वाघनखाचा मारा केला, पोटामध्ये विश्वास कराला, तला तला फाटला तोंडाला, त्याला गेला खानाचा कोटा, हरी रे अलाही, हरी रे अलाही, हरी रे अलाही. इंद्रजिनी जंबूपर राजवसु अंबपर रावण सर अंबपर रघुकुल राज है. तेजतम अंश पर कन्यजिनी कंस पर कोमलिच्छ वंश पर शेर शिवराज है. गागा भट्ट रायगडची वाट चालू लागली. महाराज, स्वराज्याचं रूप पाहून मी धन्य धन्य झालो. तुम्ही धर्मसंस्थापना केली, ममतेचं समतेचं सुखाचं धर्मराज्य निर्माण केलं, तरी तुम्हा सिंहासन नाही. हे कैसे? पण गुरुजी, सिंहासनावर राजा म्हणून बसण्यासाठी मी हे सारं केलेलंच नाही. हे राज्य जगदीश्वराचं आहे, तुळजा भवानीचं आहे, हे साऱ्या प्रजाजनांचं राज्य आहे. महाराज, हे तुमचं थोरपण समजायला आणि सांगायला महर्षी वाल्मिकीच हवे. पण नाही गुरुजी, हे राजा, तू जर माझा मानवी सल्ला ऐकणार नसशील तर काशी विश्वेश्वराचा आणि वेदधर्माचा प्रतिनिधी म्हणून मी तुला आज्ञा करतो की तुला राज्याभिषेक करून घ्यावाच लागेल. शिवा, या हिंदवी स्वराज्याच्या चिरंतन कल्याणासाठी तुम्हाला कर्तव्य म्हणून छत्रपती झालंच पाहिजे. राजे, तुम्ही माझ्या साऱ्या इच्छा पुरवल्यात. हीही माझी शेवटची इच्छा पूर्ण करा. हिंदवी स्वराज्याचं छत्र चामरांकित सोन्याचं सिंहासन मला डोळे भरून पाहू द्या. माझ्या आयुष्याच्या व्रताची सांगता तुमच्या राज्याभिषेकातच आहे शिवबा. आणि राज्याभिषेक ठरला. रायगड आनंदून गेला. वतनदारांनी मावळ्यांना सांगितलं, मावळ्यांनी शेतकऱ्यांना सांगितलं, घरातल्या आयाबायांनी अंगणातल्या पोरांना सांगितलं. अहो इतकंच काय, गोठ्यातल्या गाईनं वासराला सांगितलं काय की आपला शिवबा छत्रपती होणार, सोन्याच्या सिंहासनावर बसणार. सारी सारी प्रजा आनंद. या गोकुळातले वारे पुन्हा एकदा अमृतमय झाले. आता आल्या ग आल्या आमच्या भाग्याच्या काळी, आता आल्या ग आल्या आमच्या भाग्याच्या काळी. आता निर्भय ग निर्भय आमची सौभाग्याची वेळ, आता निर्भय ग निर्भय आमची सौभाग्याची वेळ. सुख करता
300 वर्षानंतर या हिंदू भूमीला एक हिंदू राजा मिळणार होता. साऱ्या सुलतान, बादशहा, इंग्रज, गोवेकर, डच, पोर्तुगीज यांच्या नाकावर टिचून आपला शिवबा छत्रपती होणार होता. पारतंत्र्याची ती काळ रात्र सरली आणि तेजस्वी उषक कलाची ती सोनेरी पहाट उगवली. शिवबाला लहानपणी मातीचे डोंगर किल्ले म्हणून खेळायला करून दिले. आता त्या मातीच्या ढिगांचा रायगड झाला होता. उदंड औक्षाचे हा बाळांनो, रामराज्य करा, धर्मराज्य करा. महाराज, धर्मशास्त्राच्या आणि वेदांच्या आज्ञेप्रमाणे तुम्ही प्रतिज्ञा घ्या. म्हणा, ही पृथ्वी माझी पत्नी असून ही प्रजा माझी अपत्य आहे. मी त्यांचं राजा या नात्यानं अत्यंत मायेनं पालन, पोषण आणि संरक्षण करीन. जर मी माझ्या कर्तव्यात चुकलो तर स्वतःहून सिंहासनावरून खाली उतरीन आणि राज्य त्याग करून निघून जाईल.
Majesty, it is indeed due to a lucky turn of events that by the grace of God we have been given an opportunity of being an eyewitness to this auspicious occasion of Your Majesty's coronation. On behalf of His Majesty, the King of England, and the Most Honourable, the East India Company, as their representatives, we present you with these jewels and gold. We hope that the affairs of the Honourable Company will prosper under Chhatrapati Maharaja's just and benign sovereign rule. झुक गया